बातमी येत आहे गडचिरोलीमधून नक्षल्यांच्या संपूर्ण राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी म्हणून कार्य करणारा नांगसू मणकू तुमरेटी उर्फ गिरीधर यांनी भामरागड दलममध्ये DVCM पदावरती कार्यरत असणाऱ्या आपल्या पत्नीसह आज गडचिरोली येथील पोलीस मुख्यालय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं आहे। नांगसू तुमरेटी यांच्यावरती शासनानं 25 लाख रुपयाचा तर त्यांच्या पत्नी संगीता उसेंडी हिच्यावरती 16 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। ही सर्व रक्कम तसेच केंद्र व राज्य शासनांकडून नक्षली आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध सुविधांचा लाभ या आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्याला मिळणार आहे। पोलीस मुख्यालय आयोजित आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा आणि माओवाद्यांच्या कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की नक्षल्यांनी संविधानाच्या मार्गाचा अवलंब करावा, अन्यथा पोलीस आपलं कार्य चोखपणे बजावतील। देशोन्नती न्यूजसाठी अनिल दामोडे, गडचिरोली। त्याच्या पत्नीने आत्मसमर्पण केलेलं आहे, थेट तुमच्या समोर येऊन आत्मसमर्पण केलेलं आहे। ही अतिशय समाधानाची बाब आहे की गडचिरोली जिल्ह्यातला सर्वात प्रमुख माओवादी म्हणून ज्याला समजलं जायचं, या सगळ्यात प्रमुख दलमचा जो मुखिया होता त्या गिरधरनं आणि त्यांच्या पत्नीनं आज या ठिकाणी आत्मसमर्पण केलेलं आहे। गिरधर यांच्यावर 25 लाखाचं तर पत्नीवर 16 लाखाचं बक्षीस होतं आणि आज त्यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीची कंबर ही पूर्णपणे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोडलेली आहे। मी गडचिरोलीतल्या आमच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने आपलं शौर्य दाखवत या ठिकाणी एकीकडे माओवाद्यांना ही परिस्थितीची जाणीव करून दिली की एकतर आत्मसमर्पण करा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी परिणामाला सामोरं जावं लागेल, आणि त्यातनं हे प्रमुख आत्मसमर्पण या ठिकाणी झालेलं आहे। आमच्या C60नी, आमच्या पोलीस दलाने, आमचे SP असतील किंवा आमचे सगळे अधिकारी असतील, यांनी सातत्याने या ठिकाणी केवळ माओवादाचा सामना केला असं नाही, तर त्यासोबत एक सोशल आउटरीच देखील केलेला आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोचवण्याचा प्रयत्न देखील केला आहे। त्याचाही एक फायदा असा झाला की सामान्य माणसाच्या मनामध्ये पोलिसांच्याबद्दल आणि प्रशासनाच्याबद्दल एक मोठी संवेदना जागृत झाली आहे, एक चांगलं संबंध तयार झाला आहे, आणि त्यामुळे देखील आज माओवाद्यांना सामान्य गावकरी थारा देत नाहीत, ते पोलिसांना अधिक जवळचं मानतात। हा एक महत्त्वाचा फरक आहे। आज आपण समर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही, ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे ते संविधानानुरूप पुढचं आपलं जे काही जीवन आहे ते या ठिकाणी व्यतीत करतात। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।